आकाशवाणी पुणे. मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी. चित्रपट नाट्यगृह सुरू होणार. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांनी नाट्यगृहांचा पडदा उघडेल, पुण्यातील नाट्य वितरक आणि निर्मात्यांची अपेक्षा. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. राज्यातील 3ही वीज कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत, ऊर्जामंत्र्यांचे आदेश. आणि आयातीच्या किमतीत स्थानिक कांदा खरेदी सुरू करा, राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. आता सविस्तर बातम्या. मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारनं काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार आता राज्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील चित्रपटगृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्स यांच्या 50% आसन क्षमतेनं चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाविषयक निर्बंध पाळणं बंधनकारक आहे. चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी आजपासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जलतरण तलावही सुरू होणार आहेत. तसंच योग प्रशिक्षण संस्थांना वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळाली असून बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, नेमबाजी असे बंदिस्त जागेतील क्रीडा प्रकारही आजपासून सुरू होऊ शकतील. हे खेळ खेळताना शारीरिक अंतराचं पालन तसंच स्वच्छतेसाठीच्या आवश्यक उपाययोजना अनिवार्य करण्यात आल्या आहेत. मराठी रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राज्यातील रंगकर्मींना शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन राज्यभर साजरा केला जातो. यंदा कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा करता येणार नाही, याचा खेद वाटतो असं ते म्हणाले. कोविडचं संकट दूर होऊन पुन्हा नाट्यगृहात लवकरच तिसरी घंटा वाजेल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गेले सुमारे 7.5 महिने बंद असलेली नाट्यगृह आजच्या रंगभूमी दिनाच्या निमित्तानं खुली करण्याचा निर्णय घेऊन राज्य शासनानं नाट्यरसिक आणि नाट्यकर्मींना मोलाची भेट दिल्याची भावना नाट्य क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. पुण्यातील नाट्य वितरक आणि निर्मात्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित हा वृत्तांत. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांनी नाट्यगृहांचा पडदा उघडेल आणि मनोरंजनाचं समृद्ध दालन रसिकांसाठी खुलं होईल, असं मत पुण्यातील अनेक नाट्य वितरक आणि निर्मात्यांनी काल आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं. नाट्यगृहाची साफसफाई आणि तांत्रिक बाबी दुरुस्त करण्यास लागणारा 4-8 दिवसांचा कालावधी लक्षात घेता येत्या दिवाळीपासून मराठी नाट्यरसिकांना पुन्हा एकदा नव्या जुन्या नाटकांची मेजवानी अनुभवायला मिळेल, असा विश्वास या निमित्तानं व्यक्त होत आहे. रसिकांसाठी 50% मर्यादा असल्यानं नाट्य निर्माते आणि वितरकांचं काही प्रमाणात नुकसान होणार असलं तरी नाट्यगृहांनी भाडं कमी करायची तयारी दाखवली आहे, असं मनोरंजनचे मोहन कुलकर्णी यांनी सांगितलं. तर वाहतूक खर्चात काही प्रमाणात कपात करून आम्ही थोडं नुकसान भरून काढू, असं वितरक संदीप विचारे म्हणाले. त्याचबरोबर काही कलाकार मंडळींनीही स्वयंस्फूर्तीनं आपल्या मानधनात कपात करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सद्यस्थितीत बालनाट्य आणि निखळ मनोरंजन करणारी नाटकं बघायलाच रसिक येतील, असं बऱ्याचशा निर्मात्यांना वाटतं. त्याचबरोबर हमखास गर्दी खेचणारी अशी ओळख असलेली जुनी नाटकं रंगमंचावर आणण्याचा त्यांचा पुन्हा विचार दिसत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी. देशात आतापर्यंत 76 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 92.9% झाला आहे. आजवर 76,56,000 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा 14 पट जास्त आहे. गेल्या 24 तासात देशात 53,000च्या वर रुग्ण बरे झाले तर नवीन 46,000 रुग्णांची भर पडली आहे. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील भोसते कातकरीवाडी गावात राहणाऱ्या 16 वनवासी कुटुंबियांच्या आयुष्यात 1 नोव्हेंबर 2020 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. या दिवशी तिथल्या निसर्गबाधित वनवासी कुटुंबातील 100 सदस्यांच्या चेहऱ्यांवर झळकणारा आनंद ही वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र आणि मुंबईच्या प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्टनं परिसरात पसरवलेल्या सकारात्मकतेचीच पावती होती. ऐकूया ही कहाणी. भोसते कातकरीवाडी ही रायगड जिल्ह्यातली 16 झोपड्यांची छोटीशी वस्ती. निसर्ग चक्रीवादळात वाऱ्यानं झोपड्या उडून गेल्या आणि वस्ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. संध्याकाळी नैसर्गिक आपत्तीत सापडल्यानं 16 कातकरी कुटुंबातील 100 सदस्य तिथेच बेघर अवस्थेत थांबलेले असल्याचं काही तासांनी लक्षात आलं. वनवासी कल्याण आश्रमाच्या स्वयंसेवकांनी त्यांना होता होईल ती मदतही केली आणि परतले ते या बेघर झालेल्या वनवासींच्या स्थायी पुनर्वसनाचा निर्धार करूनच.
आर्थिक मदत मिळवता यावी यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्टनं पुढाकार घेतला. ग्रामस्थांशी चर्चा करून योजना आखली. 24 जुलै 2020 रोजी भूमिपूजन करण्यात आलं आणि बरोबर 100व्या दिवशी या 16 कुटुंबांनी 1 नोव्हेंबर रोजी त्यांच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला. हा कार्यक्रम एखाद्या पारंपरिक उत्सवापेक्षा कमी नव्हता. गावातील मुलं रंगीबेरंगी कपड्यांमध्ये नटून सजून आली होती. आपल्या घराचं पूजन करण्यासाठी महिला पारंपरिक वेशात तयार झाल्या होत्या. आपल्या नव्या घरात प्रवेश करताना या कुटुंबाच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद अवर्णनीय असाच होता. चक्रीवादळाची ती भीतीदायक रात्र आणि बेघर अवस्थेत काढलेले ते 151 दिवस हा आता इतिहास झाला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी, पुणे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आरोप असलेले रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग जिल्हा न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रात्री 11 वाजेपर्यंत काल दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला. तत्पूर्वी पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार गोस्वामी यांनी केल्यानंतर न्यायालयानं त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. अर्णव गोस्वामी यांना झालेली अटक धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया भारतीय एडिटर गिल्ड्सनं व्यक्त केली आहे. गिल्डनं या अचानक केलेल्या अटकेचा निषेध केला असून सरकारनं पत्रकारांविरुद्ध अधिकाराचा गैरवापर करू नये असं आवाहन केलं आहे. गोस्वामी यांच्यावरील पोलीस कारवाईबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईत माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. माध्यमांशी वागण्याची ही पद्धत नाही. या घटनेनं मला आणीबाणीतले दिवस आठवले असं ते म्हणाले. काँग्रेस आणि सहकाऱ्यांकडून पुन्हा एकदा लोकशाहीला धक्का देण्यात आला अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली. नेहमीच आणीबाणीचं समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचं प्रदर्शन करत असल्याचं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. तर उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं घटनेनं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIRNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलवर. दिवाळीनिमित्त आपल्या नातेवाईक मित्रमैत्रिणींना फराळ पाठवण्यासाठी टपाल कार्यालयानं 82 देशांमध्ये सेवा उपलब्ध करून दिली आहे. टपाल कार्यालयात सध्या दिवसाला 300 ते 400 पार्सलचं बुकिंग होत आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. दिवाळीनिमित्त परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांसाठी मित्रमैत्रिणींसाठी दिवाळी फराळ, नवीन कपडे, लहान मुलांना खेळणी देखील पार्सलद्वारे पाठवण्याची व्यवस्था टपाल खात्यानं केली आहे. प्लास्टिक पार्सल पॅकिंगची व्यवस्था केली असून त्यावर इंडिया पोस्ट लोगोची विशेष पॅकिंग पट्टी देखील लावण्यात येते. पार्सलचं पॅकिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होतं. त्यामुळे दिवाळीनिमित्त परदेशात पार्सल पाठवण्यासाठी नागरिकांची टपाल खात्यालाच विशेष पसंती दिसून येते. अमेरिका, जपान, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये पार्सल पाठवण्याची संख्या अन्य देशांच्या तुलनेत अधिक आहे. सध्या पुणे जीपीओतून दररोज 300हून अधिक पार्सलचं बुकिंग होत आहे. पण यंदा असं पार्सल पाठवण्यात एक जोखीमही आहे. एखाद्या देशात पुन्हा लॉकडाऊन झालं आणि दरम्यानच्या काळात पार्सल तिथं पोहोचलं तर ते पुन्हा भारतात मागवणं अशक्य आहे. पार्सल भारतातून रवाना होण्यापूर्वी जर संबंधित देशात टाळेबंदी जाहीर झाली तर मात्र ते पुन्हा ग्राहकांना पत्त्यावर पाठवण्यात येईल अशी ग्वाही टपाल खात्यानं दिली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक, पुणे. राज्यातील 3ही वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याची गंभीर दखल घेत कंपन्यांनी आपला तोटा कमी करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत असे आदेश ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी काल या कंपन्यांना दिले. वीज कंपन्यांनी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधायला हवे, स्वतःकडे असलेली सर्व संपत्ती आणि त्याचं मूल्य ही माहिती गोळा करून आपलं बाजार मूल्य वाढवावं, कर्ज कमी करून भविष्यातील कर्जासाठी पत वाढवावी असा सल्ला त्यांनी काल महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या आढावा बैठकीत दिला. पुणे शहरातील जड वाहतुकीसाठी हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रोड अर्थात HCMTR या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं नियोजन केलं आहे.
पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र न घेताच या प्रकल्पाचं काम सुरू करणं आता महापालिकेला महागात पडणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. तब्बल 40 वर्षांपूर्वी HCMTR प्रकल्पाचं नियोजन करण्यात आलं. पुणे शहरातील जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून HCMTR तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 36 किलोमीटर लांब आणि 24 मीटर रुंद मार्ग असणार आहे. यामुळे शहरातील शेकडो झाडं तोडावी लागणार आहेत. तसंच नागरी वस्तीमधील बांधकामही तोडावी लागणार आहेत. हा मार्ग लोकवस्ती आणि रहदारीच्या रस्त्यांना लागून जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाची कुठलीही प्रक्रिया करण्यापूर्वी पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक होतं. परंतु पुणे महापालिकेनं पर्यावरण विभागाच्या NOC शिवाय प्रक्रिया सुरू केली होती. त्याविरोधात दाद मागण्यासाठी सारंग यादवाडकर यांच्यासह अन्य काही लोकांनी राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणामध्ये 17 ऑक्टोबर 2019 रोजी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी झालेल्या अंतिम सुनावणीमध्ये आधी परवानगी मिळवा मगच काम करा असं राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणानं पालिकेला सुनावलं आहे. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी, पुणे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये काल सकाळच्या सत्रात कांद्याच्या भावात घसरण झाली. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे 600 रुपयांनी भाव घसरले. दरम्यान नामपूर बाजार समिती आवारात कांद्याची आवक नसताना काल उन्हाळी कांद्याच्या सरासरी भावात प्रति क्विंटल 1,500 रुपयांची घसरण झाली. अचानक कांद्याच्या भावात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नाफेडनं परदेशी कांदा 5,000 रुपये क्विंटल या दरानं आयात करण्याऐवजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून याच दरानं कांदा खरेदी करावा आणि कांदा उत्पादकांचं नुकसान थांबवावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि साखर कामगार फेडरेशनची राज्यस्तरीय बैठक उद्या दुपारी सांगली इथं आयोजित करण्यात आली आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. साखर कामगारांचं वेतन निश्चित करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याचे कारखाना व्यवस्थापनानं मान्य केलं होतं. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र साखर कारखाना चालक संस्थेनं ऊस तोडणी मजुरांना 14% मजुरी वाढवून दिली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सरपंच उपसरपंचांसह 250 जणांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत सोमावल इथं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरानंतर बरेच कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र शहादा तालुक्यातील कुढावत, पाडळदा, पिपळोद, जावदा, नवलपूर, वाडी पुनर्वसन या गावात असा उलटा प्रवास झाला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची देण्यास राज्य सरकारकडून विलंब होत आहे. परिणामी राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे असं ते म्हणाले. पुण्यातल्या पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे देण्यात येणारा नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान यंदा ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक विश्वास वसेकर यांना जाहीर झाला आहे. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीनं काल ही माहिती दिली. हवामान. संपूर्ण राज्यात हवामान कोरडं आहे. बहुतांश भागात तापमान सरासरीच्या आसपास किंवा थोडं अधिक असलं तरी येत्या 24 तासात तापमानात 2 ते 3 अंशांची घट अपेक्षित असल्याचं हवामान खात्याकडून काल सांगण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी. चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू होणार. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांनी नाट्यगृहांचा पडदा उघडेल. पुण्यातील नाट्य वितरक आणि निर्मात्यांची अपेक्षा. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. राज्यातील 3ही वीज कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत. ऊर्जा मंत्र्यांचे आदेश. आणि आयातीच्या किमतीत स्थानिक कांदा खरेदी सुरू करा. राज्यातल्या कांदा उत्पादकांची मागणी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या. कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.